आज बनवणार आहे मी चिकन पुलाव. तर सगळ्यात आधी कुकरमध्ये तेल टाकून कांदा आणि मिरची परतवून घेतलेली, थोडंसं चांगलं भाजूपर्यंत. आणि साईडला चिकन घेतलेले अर्धा किलो, दही आणि कोथिंबीर पुदिना लावून मस्त मॅरिनेट करून साईडला ठेवलेले आहे. आणि ते मसाले भाजून घेतले आणि जे चिकन मॅरिनेट केलेलं होतं अर्धा किलो ते इथे परतवून घेतलं चांगलं थोडं आणि गोल्डन होईपर्यंत 2 मिनटं झाकून ठेवलेलं. आणि नंतर मग त्याच्यामध्ये टाकले टोमॅटो आणि मस्त एकजीव होईपर्यंत थोडंसं भाजूपर्यंत इथं परतवून घेतलं झाकून घेऊन. मग त्याच्यामध्ये टाकले मटर टाकून मग तिथे घेतला होता मी एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला आणि पूर्ण पॅकेट टाकलं. खूप टेस्टी लागते बिर्याणी. आणि थोडंसं गरम मसाला टाकून इथे मस्त तेल सुटोपर्यंत परतवून घेतलं चिकन. आणि त्याच्यामध्ये टाकलं थोडंसं चवीपुरतं मीठ आणि लिंबू चांगलं पिळून घेतलं. आणि असा मस्त सुगंध सुटलेला होता आणि थोडंसं वाफवलं दिलं. आणि सगळ्यात मेन गोष्ट तर तेजपत्ता, ह्याच्याशिवाय तर बिर्याणी म्हणजे पुलाव म्हणून वाटणारच नाही. बिर्याणी असो या पुलाव असो. तर मग ते विसरले होते मी, वरून टाकला. मग इथे तांदूळ घेतले होते चांगले धुवून आणि इथे मस्त लगे तांदूळ धुवून इथे चांगलं धुवून मग टाकलं आणि कुकर लावलं, गरम पाणी टाकून घेतलं. बघा आणि किती सुंदर मस्त लगे एवढा वास भारी सुटलेला होता. आणि मग केला बाबूची होमवर्कची तयारी आणि पिल्लूचा होमवर्क घेऊन मग करायला घेतलं जेवण आम्ही. तर आजचा दिवस गाईज असा होता आमचा. आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली. बाय.